पण मुळात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायची पण एक सीमा असते. सगळं उघड उघड स्पष्ट दिसतंय ना, तरी ती मुलगी चोर आहे का नाही पटत तुम्हाला? नाही पटत मला. राणीवर तेवढा विश्वास आहे माझा. माणसं ओळखण्यात माझी चूक नाही. इतक्या वर्षांचा अनुभव आहे आपला. सॉरी आबा, पण ह्या वेळेला तुम्ही माणूस ओळखायला चुकलात. नाही म्हणजे ती राणी अतिशय धूर्त मुलगी, सगळ्यांशी हसून राहते आणि तिचा स्वभाव तो तर अतिशय वाईट आहे. तुमचा स्वभाव? कसलाही पुरावा नसताना तुम्ही राणीच्या घरी जाऊन तिच्यावर चोरीचे आरोप केले, ते कितपत योग्य आहे? तिचे वागलात ना, त्याचं समर्थन नाही होऊ शकत. मुळात तुम्हाला राणीच्या घरी जाण्याची गरजच नव्हती. तुम्हाला काही प्रॉब्लेम होता? तिला आपल्या घरी बोलवून घ्यायचं आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. म्हणजे तिला घरी बोलवून या घरात तिला पुन्हा चोरी करायची संधी द्यायची होती का? अगं मम्मा, राणीने घड्याळ नाही चोरले ग. हो काकी, राणी असं नाही करणार. उलट तिने तिकडे आम्हाला खूप मदत केली माहितीये, आणि आमच्यासाठी जेवणही बनवलं. हेच तर ना, ती मुलगी मुळातच चित्र असं उभं करते ना की कोणी तिच्यावर संशयच घेता कामा नये. यालाच म्हणतात केसांनी गळा कापणं. आणि म्हणूनच ती मुलगी मला या घरात यायला नको होती आणि यापुढे पण चालणार नाही. म्हणून तुम्ही तिच्या घरी जाऊन तमाशा केलात? हो. महाडिक होता, पण शोभतं का आपल्याला? राणीवरती नाही ते आरोप काहीच. बिचारी हो बिचारीच. मला ती गरीब माणसाने मान सन्मान असतो. आठवा आपले पूर्वीचे दिवस. सगळ्या जगासमोर तिला चोर ठरवून आला, तुम्हाला काहीच कसं नाही वाटलो? आता तिनं चोरी केली म्हटल्यावर तिला चोरच म्हणणार ना आबा. खबरदार खबरदार. पुन्हा कोणी तिला चोर म्हटलं तर मालती, मला पण भाऊजींचं म्हणणं पटतंय ग. तू असं परस्पर तिच्या घरी नको होतं जायला. एवढ्या लोकांसमोर तू तिच्यावरती नाही तसले आरोप केलेस. तिला चोर म्हणालीस तू. तिला किती वाईट वाटलं असेल ग. आणि मम्मा, जर तिला घड्याळ चोरायचंच असतं तर तिने मागून का घेतलं असतं? तिने हे सगळं यासाठी केलं कारण आम्हाला तिकडे एन्जॉय करता यावं म्हणून. दॅट्स इट. हीच तर स्ट्रॅटेजी असते चोरांची. नाही म्हणजे चोरी करण्याआधी चोर सगळं प्लॅनिंग करतो. तेच तर त्या मुलीनं केलं. का कळत नाही तुम्हा सगळ्यांना? तिला ते घड्याळ चोरायचं होतं म्हणून ते तिनं हातातनं काढायला सांगितलं. बाकी हे सगळं फिरायला जाणं, एन्जॉय करणं, मी किती चांगली आहे, मदत करणं, हे सगळं नाटक होतं त्या मुलीचं. वहिनी, मला नाही असं वाटत. एक मिनिट. अजित, चिकू, तुम्ही दोघेही लहान आहात, त्याच्यामुळे तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत. मुळात माणसांना ओळखण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागतो. त्या राणीला मी रोज फॅक्टरीत बघतो आबा. त्यामुळे मालती काकी आणि उर्मिला जे काही म्हणतायत ते बरोबर आहे. ह्या काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? आबा, मी आजवर तुमचं म्हणणं टाळलेलं नाहीये, पण मला हे पटत नाही की तुम्ही त्या मुलीची बाजू घेताय. मी राणीची बाजू घेतोय कारण तिची बाजू खरी आहे. प्रत्येक शब्द शब्द खरा आहे. ती खरी आहे म्हणजे मी खोटी आहे का? मी असं म्हटलं नाहीये, पण तुम्ही सत्य जाणत नाही आहात. तुमचा गैरसमज झाला. माझा काही गैरसमज झालेला नाहीये. आणि जर माझा गैरसमज झाला ना तर मला सांगा ना, घड्याळ गेलं कुठे? आहे काय उत्तर तुमच्याकडे? अहो, हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते ना. ज्या अर्थी घड्याळ सापडत नाही त्या अर्थी त्या मुलीने ते घड्याळ लपवलंय आणि याचाच अर्थ ती मुलगी चोर आहे. त्यामुळे तुम्ही तिची अजिबात बाजू घेऊ नका. सगळं जग तिच्या विरोधात गेलं ना, राणीच्या पाठीशी मी उभा राहीन. वाह, छान. हेच तर तुम्ही करत आलात आजवर. कायम बाहेरच्या लोकांसाठी घरच्यांच्या विरोधातच उभे आलात तुम्ही. आता तरी कसं वेगळे वागाल ना?
अगं काय बोलतेस तू हे? तू आधी शांत हो बरं. भाऊजी तुम्ही पण जरा शांत व्हा बरं. अहो एवढं गुन्ह्या गोविंदाने नांदणारं आपलं घर. आता ह्या विषयामुळे आपल्या घरात वाद नको. मोठे अहो, काय बोलताय तुम्ही हे? वाद नको म्हणून या विषयावर काही बोलायचंच नाही का आपण? जे चुकीचं आहे ना ते चुकीचंच आहे. या विषयावर जर आपण बोललो नाही ना, कुठलीही माणसं आपल्या घरी येतील आणि आपल्याला लुबाडून निघून जातील. आणि मुळात वाद होत आहेत ना ते त्या मुलीमुळे. या घराचं जे काही वातावरण बिघडलं ना ते त्या मुलीमुळे. आपल्याला फक्त त्रास द्यायचा ठरवलाय तिने. पण आता तिला माफी नाही. ही आयुष्यात आल्यापासून काही ना काहीतरी चुकीचंच घडतंय. मुळात ती चुकीची आहे नाहीये हे सिद्ध होण्यापूर्वीच तुम्ही त्याला दोषी ठरवून मोकळ्या झालात. आणि हीच गोष्ट मला पटत नाहीये. आणि तुम्ही नुसते तिच्यावरती आरोप नाही केलेत, तिला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिलीत. देणार, धमकी देणार. जर मला माझी वस्तू सापडली नाही ना तर मला धमकीची भाषा वापरावी लागणार. आणि माझ्या मुलासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार आहे. आणि जर त्या मुलींकडे मला परत दिलं नाही ना तर मी तिला पोलिसात खेचायलाही कमी करणार नाही. तुम्ही तिला पोलिसात खेचणार? हो. मी एक गोष्ट विसरतात. त्याच राणीमुळे तुमचा मुलगा जेलमध्ये जाण्यापासून वाचला आहे. तिला तुम्ही जेलमध्ये टाकणार आणि मी बघतो ना तिला कोण काय करते ते. वाह, छान. म्हणजे आता तुम्ही त्या फालतू मुलीसाठी स्वतःच्याच मुलाच्या विरोधात जाणार. मी राणीच्या बाजूने याचा अर्थ मी इंद्राच्या विरोधात नाहीये. आबा, आई, काय चाललंय सगळं? या राणीमुळे या घरात पुन्हा वाद सुरू झाले आहेत. आणि यांचा आपल्यापेक्षा जास्त त्या मुलीवरच विश्वास आहे. पण आता माझा इंद्रा आलाय ना, तोच काय ते सांगेल. इंद्रा तूच सांग, तुला काय वाटतं, राणी चोर आहे की नाही? दादू, तुलाही असं वाटतं का की ते घड्याळ राणीने चोरलंय? दादू, तुला खरंच असं वाटतं का की ते घड्याळ राणीने चोरलंय? ते मला नाही सांगता येणार. हो, पण ते तिच्यामुळे हरवलंय एवढं मात्र नक्की. आता ते तिने चोरलंय की नाही, आय एम नॉट रिअली शुअर अबाउट इट. सो मला असं वाटतं आईने तिला वेळ दिलाच आहे ना. सो लेट्स सी ती काय करते. पण अजून कशाची वाट पाहायची आहे? अरे सरळ स्पष्ट दिसतंय ना की त्या मुलीला ते घड्याळ सापडत नाहीये. याचा अर्थ तिने ते गहाळ केलंय. मालतीआई बरोबरच बोलतायत. मलाही तसंच वाटतंय. त्या मुलीचा मला जो अनुभव आलाय ना त्यावरून मीही सांगू शकते, ते घड्याळ त्या मुलीनं नक्कीच तिच्या घरच्या उधाऱ्या भागवण्यासाठीच चोरलेलं असणार आहे. आबा, तुम्ही मगाशी काय म्हणाला होतात? आम्ही त्या मुलीच्या घरी जायला नको होतं, पण तिथे गेल्यानंतरच आम्हाला समजलं त्या मुलीचं कित्येक महिन्यापासून घराचं भाडं थकलंय. बुवानी तर म्हणे बँकेत काहीतरी मोठा पैशांचा घोळ घातलाय. उर्मिला, आता अति होते. हा, तुम्ही आधी राणीवर हसलात आणि आता बुवांवरती आरोप करताय. बुवा माझ्याकडे बरीच वर्ष काम करतायत. त्यांच्या एवढा सज्जन आणि प्रामाणिक माणूस नाहीये. गाडीमध्ये कॅश पडलेली असायची, त्यांनी कधी एका पैशाला हात लावला नाही. त्यांच्यासारखी माणसं शोधून सापडत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावरती बिनबुडाचे आरोप करताय. काय हो, तुमच्याकडे पुरावा काय आहे? आबा, अजून किती पुरावे हवेत? चिकू, अजित, स्वतः इंद्रा सांगतोय की राणीने घड्याळ घेतलंय. विक्रांत दादा, पण तिचा हेतू वेगळा होता. दादाला तिकडे एन्जॉय करता यावं म्हणून तिने हे सगळं केलं. आणि त्या गडबडीत तिने घड्याळ कुठे ठेवलंय तिला आठवत नाहीये. म्हणजे आठवत होतं, कारण तिने ते बॅगमध्ये ठेवलं होतं आणि नंतर ती शोधायला गेली तर तिला ते सापडलं नाही.
मला ना असं वाटतं की ते घड्याळ ना आपल्या गाडीतच पडलं असणार आहे. नाही, गाडीमध्ये कुठे घड्याळ होतं? आम्ही शोधलं, गाडीत घड्याळ सापडलंच नाही आम्हाला. हो की नाही इंद्रा भाऊजी? एक्झॅक्टली. गाडीत मीही शोधलंय चिकू, नाहीये ते गाडीत. अगं हो, पण म्हणून ह्याचा अर्थ राणीनेच घड्याळ चोरलंय असं होत नाही ना. आपण राणीवरती असे भलते सलते आरोप नको करायला. अरे राणी म्हणतीये ना तिने घड्याळ नाही घेतलं, तर मग आपण तिच्यावरती विश्वास नको का ठेवायला. आणि मालती, मला भाऊजींचं म्हणणं पटतंय बरं का. अगं खरंच राणी खूप चांगली मुलगी आहे ग. चांगली आहे का ती मुलगी? एवढी चांगली आहे का ती मुलगी? हे बघा, तुम्हाला पण जर तिचा एवढा पुळका असेल ना तर जा तिच्या बरोबर आणि मला माझं घड्याळ शोधून परत आणून द्या. चांगली मुलगी आहे. हे बघा, तुम्ही वयाने मोठ्या आहात, मी तुमचा मान ठेवते. याचा अर्थ तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही. मी म्हणते ती मुलगी चोर आहे तर ती चोरच आहे आणि या घरात माझा शब्द अंतिम असेल. अंतिम असेल. बस बस. आपल्याकडे राणीविरुद्ध कुठलेही पुरावे नाही आहेत, त्यामुळे राणीवरचे सगळे आरोप मागे घेऊयात. पण आबा, मम्माने राणीला फक्त 2 दिवसाची वेळ दिली आहे. घाबरू नकोस. बुवा, उठा, गोळ्या घेऊन टाका. सावकाश. माझं काय कळणं झालं. हे घे. सगळ्या अडचणींनी एकदम आपल्या घराचा पत्ता कोण देते कुणास ठाऊक. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी अडचण आहेच. आधी एकामागून एक तरी यायच्या, पण आता सगळ्या अडचणींनी एकदमच घाव घातल्या. ते आता पुन्हा कोणाला तोंड द्यायचं, कुठले कुठले अडचण निसताना काय कळना. असं तर डोकं चालायचं बंद झालंय. सुरेखा, अगं तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. हा, नीट होईल. कसं नीट होईल सांगा की, कसं नीट होईल? तरी बरं तुम्हाला लय काय नाही झालं. हो, तुम्हाला जर काय झालं असतं ना, मी तर जगलीच नसते. आता एवढ्या मोठ्या प्रसंगातनं तुमचा जीव वाचला म्हणून त्या देवाचा आभार मानू का आपली इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून तमाशा केलाय म्हणून त्याला शिव्या शाप देऊ कोसू? मला तर काय कळना झालंय. कुठनं आणायचं पैसे सांगा बरं? तुम्ही म्हणताय सगळं नीट होईल, कुठनं आणायचं 1.5 लाख? आणि कसं शोधायचं ती गाड्या? आणि त्या बँकेचं पिगमीवाल्याच्या पैशांचं काय करायचं? दुष्काळात 13वा महिना म्हणतात म्हणजे काय असतंय ना, ते मला आत्ता चांगलं कळायला लागलंय. सगळीकडूनच फाटलंय. कुठं कुठं ठिगळ लावणार आहे आपण? मला तर काय कळना, माझी अख्खं चालायची बंद झाली आहे. अगं आई, तू किती विचार करतेय ग? आधीच तू आजारी आहे, त्यात एवढं टेन्शन घेशील तर कसं चालेल बरं? तू नको विचार करू, होईल अगं सगळं नीट. अगं सुरेखाचं बोलणं ऐकून ना मला पण लय काळजी वाटून राहिली बघ. अगं सगळीकडनंच गाठून आलंय. काय काय निस्तारशील ग तू? हे संकट, या अडचणी, दुःख हे आपल्या घरासाठी नवीन आहे का? आधी पण आपल्यावरती किती संकट आले, आपण सामोरे गेलोच आहे ना. आता सुद्धा आपण सगळे मिळून 32 दाखवत लढू की, जोमानं लढू आणि बाहेर निघू ह्याच्यातून. अगं पण कसं पुढं आपण बाहेर यात ना? हा, मला एकच मार्ग दिसतोय बघ. आता आपण ना हे सगळं जाऊन आबासाहेबांना सांगूया का?
मला विश्वास आहे बघ, आबासाहेब नक्की ह्यातनं काहीतरी मार्ग काढतील. अहो नाही बुवा, आबांना कशाला घ्यायचं या सगळ्यामध्ये? आपल्यामुळं त्यांना कशाला त्रास द्यायचा आपण? ते घड्याळ मी हरवलंय ना, मग मीच ते शोधलं पाहिजे. मी आता माझ्या चुकीची शिक्षा भोगते असं समजा. घड्याळचं निस्तरशील ग, पण त्या बँकेचं काय करायचं? ते पिगमीवाल्यांना कुठनं द्यायचं पैसे? तुम्ही दोघं शांत व्हा बघू. किती टेन्शन घेणार आहे? तुम्ही असा विचार केल्यानं आपल्या अडचणी दूर होणार आहेत का? नाही ना. उद्या सकाळी फॅक्टरीत जाताना मी त्या पिग्मीवाल्यांशी बोलते, काहीतरी मार्ग निघल. मला तर सगळं मार्ग बंद झालेलंच दिसते ताई. ना तर तू म्हणतेस ना तू सगळं नीट करशील, तर बघू देव येतोय का कुठनं मदतीला, नाहीतर होतोय का एखादा चमत्कार. आई, चांगल्या माणसांच्या पाठीशी देव नेहमी उभा असतो. हवायच तो कधी कधी परीक्षा पण बघतो चांगल्या माणसांची, पण त्यामागं बी काहीतरी कारण असतं अगं. यावेळी पण काहीतरी कारण असेल. कदाचित असं असेल की त्याला बघायचं असेल की संकट आल्यावर पण मी 32 दाखवते की नाही. आणि मी हार मानणार नाही, येऊ दे किती पण संकट जे यायचे ते. मी 32 दाखवत राहणार. याच्यातच ठेवलं होतं, आता सापडत नाहीये. मला माहित नाही, मला माझं घड्याळ हवंय. त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही माझ्या बरोबर होतात. आता एवढं तर ओळखलं असेल ना तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं सर, मी चोरलंय का घड्याळ? इंद्रा तूच सांग, तुला काय वाटतं, राणी चोर आहे की नाही? तुला खरंच असं वाटतं का की ते घड्याळ राणीने चोरलंय? घड्याळ खरंच हरवलं असेल की राणीने, काहीच कळत नाहीये. इंद्रा, इंद्रा, तू सर्वसामान्य मुलगा असतास तुला मी सांगितलं नसतं, पण तू जयसिंग नावाचा मुलगा आहेस, कंपनीचा MD आहेस, म्हणून तुला सांगतोय. चांगला लीडर कोण असतो माहितीये? तो स्वतःबरोबर आपल्या सहकार्यांना, आपल्या कामगारांना पुढे घेऊन जातो, कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. माणसाची खरी ओळख, खरा स्वभाव हा संकटातच कळतो. आपली माणसं आणि आपले कामगार जेव्हा अडचणीत असतात तेव्हा आपण काय निर्णय घेतो, काय भूमिका घेतो, हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या भूमिकेवरती, आपल्या निर्णयावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्या कामगारांच्या बाजूने असेल किंवा मग स्वतःच्या बाजूने असतील. मला कळत नाही आबा, हे तुम्ही सगळं मला का सांगताय? आय नो तुम्हाला काय म्हणायचंय, पण जे काही घडलंय ते फॅक्टरीच्या बाहेर घडलंय आबा. याचा फॅक्टरीशी काही संबंध नाहीये. पण जिच्याबरोबर घडलंय तिचा संबंध आहे ना फॅक्टरीशी, कारण ती आपल्या फॅक्टरीत मन लावून काम करते. आपल्या फॅक्टरीच्या भल्यासाठी ती धडपडत होती. ही गोष्ट तर नाकारता येत नाही ना. माणसावर दाखवलेला एक अविश्वास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि लीडरचं काम असतं जोडणं, उद्ध्वस्त करणं नाही. कामगारांना ही जाणीव झाली पाहिजे की आपला मालक त्यांच्या पाठीशी उभा आहे. See, Abba, I get what you're trying to make me understand, and I'll definitely think on it. पण आबा आता असं होतंय ना की मला कळत नाही मी काय निर्णय घेऊ. जेव्हा माणसाला कळत नाही काय करावं तेव्हाच त्याची खरी परीक्षा असते. त्याच्या अनुभवाची परीक्षा, त्याच्या आतल्या आवाजाची परीक्षा. आणि या अशा परिस्थितीत जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो
तो निर्णय लोकांसाठी आदर्श प्रस्थापित करतो. कामगारांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि याकरता चहू बाजूनी विचार करावा लागतो. एका बाजूनी विचार करून चालत नाही. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही माझ्या जागी असतात तर काय केलं असतं? मी जर असलो असतो तर ही घटनाच घडली नसती. पण तरी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. जर तुला वाटत असेल की राणीने घड्याळ चोरलं नसेल तर ते तुझ्या वागण्यात तर ठामपणे दिसलं पाहिजे. आणि जर का तिने ते चोरलं असेल तर त्याची कारणं शोधून काढ. पण एक लीडर म्हणून तो ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे. असं तळ्यात पळ्यात करून चालणार नाही. नाहीतर तुझ्या नेतृत्वावरती लोक प्रश्नचिन्ह उभं करतील. फर्म भूमिका घे. ओके आबा, आय ट्राय. तुझ्याकडनं हीच अपेक्षा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. या मुलीनी माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. जोपर्यंत तू ते घड्याळ शोधून मला परत देत नाहीस तोपर्यंत तू माझ्यासाठी चोरच राहशील. राणे, हे घे. हे काय अगं तुझ्या सगळ्या टेन्शनचं उत्तर आहे यात. म्हणजे? ते दागिनेच बघ आता तुला संकटातून बाहेर काढतील. वा, काय बोलताय तुम्ही? हे दागिने मी नाही घेऊ शकत. हो, तुम्ही नाही एवढ्या कष्टाने हे दागिने बनवलेत. हो, तिनं तर घरातल्या खर्चातून पै जमा करून याच्यात भर काढलीये. मी कसं घेणार हे दागिने? नाही बुवा, हे दागिने मी गाण ठेवू असं म्हणताय तुम्ही? माझ्या मनाला नाही पटत हे बुवा. अगं तुझ्या लग्नासाठीच ते बनवून ठेवलं होतं तिनं. असं पण नंतर तुलाच द्यायचंय. मग ते आताच तुझ्या कामी आलं तर लयच चांगलंय ना ग. हो नाही बुवा, हायशी खोटं बोलायचं का आपण? तिला नाही आवडणार. आपण या दागिन्यांना हात पण नाही लावायचं बुवा. असं नको करू. अगं आपल्याकडे काय दुसरा पर्याय असताना तर हे दागिनं मी नसतं दिलं तुला. आता एवढा एकच पर्याय बघ. हे दागिनच आपल्याला संकटातून बाहेर काढतील बघ. बुवा मी प्रयत्न करते ना, निघल काहीतरी मार्ग. अगं पोरी, सगळीकडनं आभाळ फाटलंय. तू कुठं कुठं म्हणून ठिकाण लावणार? ऐक माझं, आता नको पुढं मागं बघू. घे दागिन, शपथ आहे माझी तुला. मला माहिती आहे तुझ्या यायला लय राग येईल. सगळं घर डोक्यावर घेईन. पण हे बघ, अगं तिच्या त्या रागापेक्षा ना आपलं संकट लय मोठे. आणि एवढा एकच मार्ग आहे बघ आपल्याला ह्या संकटातून बाहेर पडायला. ठेव पोरी, ठेव.